मिरजेत महापालिका नगररचना विभागातील 2002 ऑनलाईन डाटा उडाल्याचा आम आदमी पार्टीचा आरोप। नगररचना विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची वसीम मुल्ला यांची मागणी। सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका मिरज कार्यालयामधील नगररचना विभागातील 2002 पासूनचा ऑनलाईन डाटा उडाला असल्याचा धक्कादायक आरोप आम आदमी पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश सहसचिव वसीम मुल्ला यांनी केला। त्यामुळे नागरिकांची गैरसोय होणार असून जबाबदार व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। आज सहाय्यक आयुक्त अनीस मुल्ला यांना निवेदन देऊन महापालिकेचा मिरज कार्यालयातील सुरू असलेला भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणला आहे। महानगरपालिकेमध्ये आरोग्य विभाग, बांधकाम विभाग, नगररचना या कोणत्याही विभागांमध्ये एकही अधिकारी उपस्थित नसतो। सर्व अधिकारी जर सांगलीत बसून कामकाज करत असतील तर मिरज कार्यालय फक्त कर वसुलीसाठी आहे का, असा सवाल केला आहे। महानगरपालिका हद्दीमध्ये पार्किंगची व्यवस्था नसताना देखील बांधकाम परवाने देणे, बांधकाम पूर्णत्वाचे दाखले दिले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे। मी वसीम मुल्ला, आम आदमी पार्टी सेक्रेटरी प्रदेश महाराष्ट्र। आज इथं मिरज महानगरपालिकेमध्ये इतका भोंगळ कारभार चालू आहे की शासनाच्या कुठल्याही नियमाला न पाळता फक्त मनमानी कारभार चालू असं दिसत आहे। त्याचबरोबर आज मिरज महानगरपालिकेच्या कुठल्याही विभागामध्ये, नगररचना असू दे, बांधकाम विभाग असू दे, आरोग्य विभाग असू दे, कुठल्याही विभागामध्ये सक्षम कोणताही एक जो अधिकारी असतो ज्याच्यावर ते विभागाची जबाबदारी दिली गेली आहे, विभाग प्रमुख, कुठलाही विभाग प्रमुख यांच्या एकी केबिनमध्ये कुठल्याही विभाग प्रमुखाची उपस्थिती नसते। कधी येतात कधी जातात काही तर लोकांना माहीत नाही, त्यांच्या अधिकाऱ्यांना माहीत नाही। अधिकारी सरळ म्हणतात की आमचे वरिष्ठ सांगलीतपासून काम करतात। मग मी सांगलीतपासून काम करतात तर मिरजेमध्ये त्यांना विभाग प्रमुख कशासाठी नेमले आपण? नागरिकांची इथं सुखसुविधा नागरिकांना कुठल्या गोष्टी मिळत नाही। नागरिक वारंवार येऊन इथं चक्रा मारून जात असतात। जर मिरजेमध्ये जर कुठल्या मिरजेच्या महानगरपालिकेच्या बिल्डिंगमध्ये जर कोणताही अधिकारी नसत असतील, सक्षम अधिकारी कोण नसत असतील तर ह्या बिल्डिंगचा उपयोग काय? बिल्डिंग चालू ठेवला आहे, बिल्डिंग बंद करा ना। सांगलीमध्ये बसून सगळं कामकाज चालतं। सांगलीमध्ये म्हणजे सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेची बिल्डिंग आहे की सांगली फक्त एकच प्रमुख आहे की सांगलीमध्ये सगळेजण बसायचं आहे? आणि इथं कुठल्याही शासनाच्या नियमाप्रमाणे ना CCTV कॅमेरे चालू आहेत, ना बायोमेट्रिक चालू आहे, ना बाबा हालचालीची नोंद असते, ना ह्यांनी नियमाप्रमाणे पोच देतात। पूर्ण भंग कारभार चालू आहे। नगररचनामधला तर माझं तरी असं म्हणणं आहे की नगररचनामध्ये जवळजवळ 2002 पासून जो डाटा आहे, जो डाटा तिथं त्या पिसला होता, आज अखेरपर्यंत जवळजवळ 21 ते 22,000 लोकांना डाटा करप्ट झाला, डाटा तिथून गायब झालेला आहे। डाटा तिथून नाही येतो। त्या डाटा जो नसल्यामुळं नागरिकांची होणारी जी अडचण आहे त्याला जबाबदार कोण आणि जे जबाबदार अधिकारी असतील त्यावर कारवाई होणार का, असा आम्ही आम आदमी पार्टीकडून प्रश्न करतो। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।